नमस्कार मंडळी. तर आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या एपिसोडमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे व्हॉइस ऑफ कॉमन पीपल. तर आजचा विषय आहे अनसिजनल रेन्स, म्हणजे अवकाळी पाऊस. ठीक आहे, क्लायमेट चेंजमुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय हा अवकाळी पाऊस सध्या संबंध महाराष्ट्रात कोसळत आहे. गेल्या 8 दिवसांपासून पाऊस कोसळत आहे आणि हा नेमकं शेतकऱ्यांचा हार्वेस्टिंग सीझन असल्यामुळे, जसं की गहू, कांदे, हरभरे हे जे आहे याचं प्रचंड नुकसान होत आहे. तर सरकारने सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करावे. सरकारचे कृषी अधिकाऱ्यांनी तलाठी जे भाऊसाहेब सर्कल आहे यांना तातडीने आदेश द्यावे आणि सगळ्यांचा पंचनामा करून घ्यावा आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी. याच्या आधी हवामान आधारित शेतकरी पीक विमा योजना होती, पण ते मागे बरेच भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे सरकारने ते ट्रिगर कमी केलंय. त्या ट्रिगरला 75% जास्त नुकसान झालं तरच पीक विमा मंजूर होत होता. पण ह्या पीक विमा कंपन्या या काय करतात, या असे निकष ठेवतात की जे बहुतेक निकष पूर्ण होत नाही. आणि हे पीक विमा कंपन्यांचा 1 रुपया, जसं काही मागील जी योजना होती 1 रुपयात पीक विमा योजना, म्हणजे प्रत्येक शेतकरी 1 रुपये भरायचा फक्त हप्त्यापोटी आणि उरलेली रक्कम ही राज्य सरकार भरायचं. तर जवळपास या पीक विमा कंपनीने मागे 3 ते 4 वर्षात 40 ते 50 हजार कोटी इतका नफा कमावला. आणि जिथे काही नुकसान झालं त्यांनी भरपाई किती दिली असेल? 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये अशी. तर माझं सरकारला आव्हान आहे, या पीक विमा कंपन्यांना पण सांगणं आहे, सरकारने ही योजना राबवली आहे तर सरकार निश्चितच निकष बदलू शकते आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे निकष ठेवू शकते. कारण आजकाल हे क्लायमेट चेंजमुळे शेती करणे फार जिकिरीचं झालं आहे. कोणतंही तुम्ही पीक घ्या, द्राक्ष घ्या, कलिंगड घ्या, तर शेतकरी हार्वेस्टिंग करूपर्यंत वातावरण कधी चेंज होईल काही सांगता येत नाही. जसं की आपण नुकताच भारत आणि अमेरिका हा कृषी करार केला आहे. त्या कृषी कराराअंतर्गत जसे की अमेरिकेची उत्पादने भारतात सहज स्वस्त उपलब्ध होणार आहे. तर अमेरिकेत काय करतात, अमेरिकेत येथील शेतकऱ्यांना देखील सरकार प्रचंड अनुदान देतं. सपोज तुमचा जर 1 क्विंटल उत्पादनाचा खर्च जर 500 रुपये असेल तर सरकार त्यांना 600 रुपये अनुदान देतं. म्हणजे काही नुकसान जरी झालं तरी त्या शेतकऱ्यांना तोटा होत नाही. आणि मग त्यांनी सरप्लस उत्पादनं त्यांना कुठे खपवायचं आहे, त्यासाठी त्यांनी भारतीय बाजारपेठ, जसं मिस्टर ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे कृषी उत्पादनासाठी भारतीय बाजारपेठ खुली करावी. हा करार नुकताच झाला आहे. जसं की आणि त्यांचे कृषी उत्पादनं मुख्यतः जीएम सीड आहे. जीएम म्हणजे जेनेरिकली मॉडिफाईड डीएनए. मग त्यात काय असतं, आणि आपल्या भारतात जे जीएम सीड आहे त्यांना बंदी आहे. बरंच पर्यावरणवादी लोकांनी आक्षेप घेतला होता की जीएम सीड्समुळे कॅन्सर होतो, हे होत, पण तरी पण भारत सरकारने परवानगी दिली. आता पारंपरिक जे छोटे शेतकरी आहे भारतात, अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या फार मोठी आहे. तर आता हे अल्पभूधारक शेतकरी एवढ्या बलाढ्य अमेरिकन शेतकऱ्यांची कशी स्पर्धा करणार, याचा केंद्र सरकारने काही विचार केला आहे का, किंवा काही वाढीव अनुदान देण्याचा काही विचार केला आहे का, या बाबतीत एक सविस्तर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. त्यानुसार भारतीय शेतकरी हा येणाऱ्या जे संकट आहे, जसं की हवामान बदलातलं संकट असू दे, जीएम वानाचं संकट असू दे, याला सक्षमपणे तोंड देईल आणि उभा राहील. चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असेल, काही इम्प्रूव्हमेंटला असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. आम्ही सगळे तुमचे सजेशनवर विचार करू. धन्यवाद.